दुसऱ्याच्या मनातील गोष्ट कशी ओळखावी? मित्रांनो, तुम्हालाही कधी असा विचार आला आहे का की एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल नेमकं काय विचार करत आहे? समोरचा हसतोय, बोलतोय, पण त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे जर तुम्हाला कळलं तर? कल्पना करा, कोणाच्याही मनातील विचार तुम्हाला सहज समजू लागले तर तुमचं आयुष्य किती बदलू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काही जादू नाही ना कोणताही चमत्कार. ही अशी एक कला आहे जी सरावाने शिकता येते. हो, अगदी तशीच कला जी अनेक ज्योतिषी आणि मनोविज्ञान जाणणारे लोक वापरतात. त्यामुळेच तुम्ही त्यांच्यासमोर बसताच ते तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगू लागतात आणि आपल्याला वाटतं की त्यांना आपल्या भूतकाळ भविष्याबद्दल सगळं कसं काय कळतं. पण सत्य हे आहे की त्यामागे काही सोपे पण प्रभावी प्रयोग असतात. आणि आज या मजकुरामध्ये मी तुम्हाला तेच प्रयोग सांगणार आहे. जर तुम्ही त्यांचा नियमित सराव केला तर 100% नाही पण बऱ्याच प्रमाणात तुम्ही कोणाच्याही मनातील विचार समजू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे प्रयोग मी सांगणार आहे ते कदाचित तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. चला तर मग हे कसे केले जाते ते सुरू करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचे मन शांत असणे खूप गरजेचे आहे. ही गोष्ट थोडी लक्ष देऊन समजावून घ्या तरच तुम्ही हे प्रयोग यशस्वीपणे करू शकाल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक जैन फकीर होते ज्यांचे नाव जॉर्ज गुरजावे होते. त्यांच्याकडे जो कोणी शिक्षण घेण्यासाठी यायचा त्यांना ते शिकवायचे की तुम्ही शब्दांनी नाही तर मनाच्या भावांनी संवाद साधायला शिका. यालाच टेलिपॅथी असेही म्हणतात, ज्याचा अर्थ आहे काहीही न बोलता एकमेकांशी मनातल्या मनात बोलणे. अनेकदा तुम्ही अनुभवले असेल की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करता आणि ती व्यक्ती अचानक तुमच्या समोर येते किंवा तिचा फोन येतो. कोठेतरी तुमच्या मनातील विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि तिच्या मनातील गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते. ते जैन फकीर आपल्या सर्व शिष्यांना एक प्रयोग शिकवायचे. ते सांगायचे की स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवा आणि कोणाशीही एक शब्दही बोलू नका. सर्वात आधी तुमची वाणी शांत करा. जेव्हा तुमची वाणी शांत होईल तेव्हाच तुमचे मन शांत होईल. आपली वाणी आपल्या विचारांना शब्द देते, आवाज देते. आधी वाणीत शांतता येईल, मग विचारात शांतता येईल. मग जेव्हा हळूहळू त्या शिष्यांचे मन प्रयोगाद्वारे शांत होऊ लागायचे तेव्हा गुरुजी काय करायचे? ते आपल्या मनात एक शब्द बोलायचे. उदाहरणार्थ, गुलाबाचे फूल. जोपर्यंत तो शब्द त्या शिष्यांना ऐकू येत नसे तोपर्यंत ते त्यांच्याकडून हा प्रयोग सतत करून घ्यायचे. ते मनातल्या मनात तोच एक शब्द बोलत राहायचे आणि हळूहळू सर्व शिष्य तो शब्द न बोलता सहजपणे ऐकू शकत असत. तुम्ही म्हणाल की या सर्व फालतू गोष्टी आहेत, पण या अजिबात फालतू गोष्टी नाहीत. या सिद्ध झालेल्या प्रूव्ड व्यावहारिक गोष्टी आहेत. अनेक लोकांनी यावर प्रयोग केले आहेत. तुम्ही कधी पाहिले असेल की जे मानसशास्त्रज्ञ असतात ते लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आणि त्यांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या मनातील विचार जाणून घेतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञांसमोर प्रत्येकजण आपल्या मनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने मांडतो. त्यांना वाटते की यांना आमच्याबद्दल सर्व काही समजते, हे तर आमचे मन वाचू शकतात. जे लोक मानसशास्त्रज्ञांकडे जातात त्यांना वाटते की त्यांच्याकडे एखादी चमत्कारिक शक्ती आहे. खरं सांगू तर त्यांच्याकडे कोणतीही चमत्कारिक शक्ती नसते. त्यांनी फक्त स्वतःच्या विचारांना शांत करून स्वतःमध्ये स्थिरता आणून आपल्या भावना आणि ऊर्जेला तुमच्याशी जोडून घेतलेले असते. म्हणूनच तुमच्या स्वभावाची जी ऊर्जा आहे ती ते मानसशास्त्रज्ञ अनुभवू शकतात. याचा सरळ साधा मंत्र असा आहे की जोपर्यंत तुम्ही बोलत राहता समोरचा ऐकत राहतो. जेव्हा तुम्ही बोलणे बंद करता तेव्हाच समोरचा काय बोलत आहे हे तुम्ही ऐकू शकता. जर तुम्ही दोघेही सतत बोलत राहिलात तर कोणालाच काही समजणार नाही. ठीक त्याचप्रमाणे जर तुमचे मन शांत असेल तरच तुम्ही दुसऱ्याचे मन ऐकू शकता. मन शांत होण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही विचार आणि कल्पनांमधून बाहेर पडून पूर्णपणे शांत व्हावे. यालाच चित्त शांत होणे म्हणतात. असे म्हणतात की लोकांच्या मनात तर जगाभराचा गोंगाट भरलेला आहे, तो तुम्हाला कसा ऐकू येणार नाही. पण यासाठी एक गोष्ट सांगतो. ज्या लोकांचे मन खूप चंचल असते, जे खूप भटकत असते, असे लोक स्वतःच्याच मनातील विचार नीट समजू शकत नाहीत तर ते दुसऱ्याच्या मनातील गोष्ट काय समजणार. मी एक कथा ऐकली आहे. एक फकीर होते. ते आपल्या एका शिष्यासोबत रोज सकाळी फिरायला म्हणजे मॉर्निंग वॉकला जायचे. एके दिवशी तो शिष्य आपल्या एका मित्रालाही सोबत घेऊन आला. फिरताना तो शिष्य आणि त्याचा मित्र सोबत चालू लागले. बराच वेळ ते असेच चालत राहिले. कोणीही काहीही बोलले नाही.
शिष्याचा मित्र खूप हैराण झाला की हे लोक काही बोलत का नाहीत, इतका वेळ झाले तरी शांत का आहेत. त्याने विचार केला की मीच बोलायला सुरुवात करतो. बराच वेळ गेल्यानंतर त्याने फक्त इतकेच म्हटले की किती छान सकाळ आहे, आज हवामान किती सुंदर आहे. जेव्हा त्या मित्राने हे वाक्य उच्चारले तेव्हा फकीर म्हणाले की उद्यापासून तू तुझ्या मित्राला माझ्याकडे अजिबात घेऊन येऊ नकोस, कारण हा खूप गोंधळ घालतो. तो शिष्य चकित झाला की याने तर फक्त इतकेच म्हटले की सकाळ छान आहे आणि हवामान सुंदर आहे, यात याने असा कोणता गोंधळ घातला. तेव्हा फकीर आपल्या शिष्याला म्हणाले, माझे मन पूर्णपणे शांत झाले आहे, आता मला थोडासा आवाज देखील खूप मोठा वाटतो. सकाळ छान आहे तर आहेच, हवामान सुंदर आहे तर आहेच, मी सुद्धा तेच पाहत होतो की हवामान चांगले आहे आणि तू सुद्धा तेच पाहत होतास. मग ही गोष्ट विनाकारण सांगण्याचा अर्थच काय? माझ्या मनात अशी शांतता भरली आहे की या व्यर्थ गोष्टी मला आता अजिबात आवडत नाहीत, कारण मी न बोलताच सर्व काही ऐकू शकतो आणि न सांगता सर्व काही बोलू शकतो. मग मी शब्दांचा वापर करून माझी ती शक्ती वाया का घालवू? जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट जाणून घ्यावी, तर त्यासाठी एक प्रयोग करा. सर्वात आधी तुम्ही दिवसातील काही वेळ निश्चित करा की ज्यामध्ये तुम्ही काहीही बोलणार नाही. त्यावेळी एका आसनावर बसायला शिका आणि आपल्या मनात खोलवर डोकावून पहा की तिथे काय चालले आहे. तुम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, फक्त पाहायचे आहे. हळूहळू हे पाहता पाहता तुमचे मन शांत होऊ लागेल. यालाच महात्मा बुद्धांनी आनापानासती योग म्हटले आहे, ज्यामध्ये तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर असते. यामुळे तुमच्या मनात पूर्ण शांतता येते. आणि जेव्हा तुमचे मन पूर्णपणे शांत होते तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना आणि लोकांना खोलवर पाहू शकता, समजू शकता आणि ऐकू शकता. एक शांत चित्त असलेला माणूस समोरच्याचे न बोलताही सर्व काही समजून घेतो आणि तो जे बोलत आहे त्याच्या खोट्या बोलण्यात तो कधीच फसणार नाही. कारण शांत चित्त असलेला माणूस ते सर्व काही ऐकू शकतो जे एक सामान्य माणूस कधीच ऐकू शकत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही लोकांचे मन वाचू शकता, त्यांच्या मनात चाललेल्या भावना अनुभवू शकता, तर त्यासाठी तुम्ही तुमचे मन शांत करण्याचा सराव करा. आणि जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हा हळूहळू लोकांच्या मनात खोलवर डोकावण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणून घेणे यात काही मोठी गोष्ट नाही, पण अट हीच आहे की तुम्हाला हा सराव निरंतर करावा लागेल. ज्या दिवशी तुमचा सराव सिद्ध होईल त्या दिवशी तुम्हाला न सांगताही लोकांच्या मनातील सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे ऐकू येतील. आता तुम्ही विचार करत असाल की दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखून आम्हाला काय फायदा होईल? पण मी तुम्हाला सांगतो की याचा फायदा तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मिळेल. मग ते तुमचे नातेसंबंध असोत, तुमचे क्लायंट असोत किंवा तुमच्या नोकरीची मुलाखत असो. आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात जा, जर तुम्ही समोरच्याच्या मनातील विचार समजू शकलात तर तुम्ही आयुष्यात प्रत्येक यश मिळवू शकता. याचे खूप फायदे आहेत. यामुळे कोणतीही व्यक्ती तुम्हाला खोटे बोलून फसवू शकणार नाही, कोणीही तुमचा वापर करू शकणार नाही. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या भावनिक दुखापतीपासून वाचू शकाल. हे सर्व इतक्या लवकर होत नाही, पण निरंतर सरावाने तुम्ही लोकांच्या मनातील गोष्ट नक्कीच जाणून घेऊ शकाल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.